रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हे रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हे सुख झाले साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी विठ्ठल परवा, ओ हा विठ्ठल माधव परवा, तो हा माधव परवा, परवा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, परवा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, विठ्ठल परवा, तो हा माधव तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा,
पाप ते पर पीडा हो पुण्य पर उपकार पाप ते पीडा पुण्य परोपकार पाप ते पर पेला पुण्य परोपकार पाप ते पर पेला पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य परोपकार पाप ते पर पेला पुण्य परोपकार पाप ते पर पेला अनेक नाही गाणं तुझा याची अनेक नाही जोडा तुझा याची सत्य तोची धर्म असत्य सत्य अनिक नाही सोना तुझा अनिक नाही सोना तुझा सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य परोपकार पाप ते पर पेला पुण्य परोपकार पाप ते पर पेला अनेक नाही गाणं तुझा याची अनेक नाही जोडा तुझा याची सत्य तोची धर्म सत्य तोची धर्म असत्य अनिक नाही सोना तुझा अनिक नाही तुझा सत्य तोची कर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि काय वर्म नाही नाही तुझा नाही
पुण्य परोपकार पापते परपीडा, पुण्य परोपकार पापते परपीडा, अणिक नाही जोडा दुजायासी. हे सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि काही वर्म नाही दुजे. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जानविन्मुखता. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तू उदास अनर्गळा. तुका म्हणे उघडे आहे हितघात. तुका म्हणे उघडे आहे हितघात, जयाजी उचित करा तैसी. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि काही वर्म नाही तुझे. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य, देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा. भक्तांबहू तोषवी, आता हृदय ही आपुली. चौपाळुनी फले वरी वैसव पाऊली. श्री गुरूंची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं. महिं न पारं ते परम विदुषो यद्य सदृशी. स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वेगिराः. अथावाच सर्वे सुमति परिणामावधि गृह्णन्. ममापि स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. श्री गुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि. बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोही, हरहु कलेश विकार विकार. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करहु गुरु देव विनाई. हे जो सत बार पाठ कर कोई. जो सत बार पाठ कर कोई. जुटहि बंदी महा सुख होई. मंगल भवन मंगल हारी, ओ हे मंगल भवन मंगल हारी. प्रभु सुध सरग अजर बिमारी. राम सिया राम जय जय राम. टाटा एक सिया राम जय जय राम. श्री 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 राम
श्रीराम जय जय बोला, राम. सगळ्यांनी टाळी वाजव 2 मिनिटाकरता. 2 मिनिटाकरता आपलं वाणी पवित्र होईल. 2 मिनिटाकरता मन प्रसन्न. 2 मिनिटाकरता. हे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय ओ राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. हो दादा. श्रीराम जय राम जय जय राम. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. आओ तो पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना. राधा रतन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. जय जय राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. चलो चले आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. हमारे हरि कीर्तन पुण्यपूर्वक सत्य तुझी धर्म असत्य ती कर्म आणि काही वर्म नाही तुझे प्रस्तुत प्राप्तस्थली. चिंतन रूपी सेवेकरिता वरसा कमी करा. चिंतन रूपी सेवेकरिता गायलेला अभंग या विश्वाला ज्या साधूनं वैराग्य दिलं, वैराग्य शिकवलं, असे देहूचे सुप्रसिद्ध संत म्हणून ज्या साधूची ओळख आहे, साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश ज्या महापुरुषाने चढवला, विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देवमान्य संत, संत मान्य संत आणि जगत मान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. कोण तुकाराम महाराज? जळगाव घाटकर. कोण तुकाराम महाराज? असा एखाद्याच्या अंतकरणाला प्रश्न पडू शकतो. कोण तुकाराम महाराज? ऐका, एका वाक्यात मला व्याख्या करता येईल. कोण तुकाराम महाराज? ज्या व्यक्तीनं दुपारच्या वेळेला, रिपीट कमी करा, ज्या व्यक्तीनं दुपारच्या वेळेला श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं, दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं, त्याच व्यक्तीच्या संध्याकाळच्या वेळेला घरी जाऊन त्याच्या पाया पडून त्याला कीर्तनामध्ये आणून संध्याकाळच्या वेळेला उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्या साधूनं टाळ दिला, त्या साधूचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे हो जळगावकर? कोण तुकाराम महाराज? आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढण्याची क्रांती ज्या माणसानं, ज्या महापुरुषाने या विश्वामध्ये केली आहे, ते तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे? 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावरती तारत ठेवला, असे महान साधू म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतायत. संतांच्या अभंगाकडे थोडंसं बारकाईने जर आपण बघितलं ना, तर संतांचे अभंग आपल्याशी बोलतायत की काय, अशी अनुभूती आपल्याला मिळेल. संत आमच्याशी बोलतायत, साधू आम्हाला उपदेश करण्याचं काम करतायत. त्या अभंगातून साधू आमच्या समोर त्या ठिकाणी काही भूमिका अंतःकरणातल्या प्रतिपादित करतायत. बाबांनो, कशाला म्हणायचे पाप आणि कशाला म्हणायचे पुण्य? प्रश्न असा पडतो, महाराज आम्हाला पाप आणि पुण्य कळत नाही का? माऊली साऊंड सिस्टम गोड लागत दादा, फक्त वरचा आवाज कमी करा. गोड लागलो, सुंदर. फक्त रिपीट एवढं देऊ नका. वरचा करणे बंद केले तरी चालेल. झोपू द्यायची, झोपले त्यांना बंद करून टाका तुम्ही. कोणीच काय म्हणणार नाही तुम्हाला. गावातल्या लोकांचा भ्रम काय माहिती, त्यांना वाटतं लांब आवाज गेला पाहिजे. आता लांब आवाज यायच्या नादात तिथं आवाज मिस कळतो. काहीच अडचण नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथं छोट छान आवाज आला पाहिजे. ही सिस्टमची क्वालिटी हीच असते की इथं आवाज आला पाहिजे. गोड तुमचा लागलाय, गोड लागलाय. एकदा टाळी वाजवत दादा करता. सुंदर. वा, खरं म्हणजे प्रश्न असा पडतो जळगावकर, एक प्रश्न असा आहे माझा, आवाज सगळ्यांना केलं बसलेल्यांना, बस काहीच टेन्शन घेऊ नका. झोपलेले झोपू द्या,
टेन्शन घ्यायचं नाही त्यांचं, काही गरज नाही, उगतं घेतलं थोडं आपण सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. इथं ज्यांना ऐकायचं ते येतात बरोबर, थोडंसं लक्ष देऊ नका फक्त महत्त्वाचं. खरं म्हणजे प्रश्न असा आहे, तुम्हाला आणि मला पापन पुण्य कळत नाही का? लहानपणापासून एक आई लहान लेकराला, मला वाटतं आपण लहान असल्यापासून आपल्या आईने शिकवलंय, बाबा असं करू नको पाप लागेल, असं कर पुण्य लागेल. मला वाटतं जर आमच्या आईनं आम्हाला लहानपणापासून जर पाप आणि पुण्य शिकवलं असेल तरी सुद्धा तुकोबराय का बोलतायत? प्रश्न असा आहे, मला त्याची सोपी व्याख्या करता येईल. या विश्वाच्या संबंधानं आमचे संत सुद्धा जगाचे मायबापच आहे. जगाचं सुद्धा त्यांना कल्याण व्हावं ही भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. हा समाज व्यर्थ मार्गाने जाऊ नये, चुकीच्या मार्गाने जाऊ नये, हा समाज चुकू नये, ही भावना संतांच्या अंतःकरणामध्ये मायबापासारखीच आहे. म्हणून संत आम्हाला खऱ्या अर्थानं पाप आणि पुण्याची व्याख्या अभंगात प्रतिपादित करतायत. विठाला या अभंगावरती थोडासा अल्पसा परिहार त्या ठिकाणी मला अभंगाच्या अगोदर द्यावासा लागेल. ते अगत्याचं सुद्धा आहे. गेली अनेक वर्षापासून अनेक थोर संतांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूजनीय ब्रह्मलीन 108 हरिभक्तीपरायण कैलासवासी स्वामी राघवानंदगिरीजी महाराज सरस्वती, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गोविंद गुरुजी महाराज अंबाजोगाईकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूजनीय स्वामी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूज्य श्री शिवानंदगिरीजी महाराज प्रभुनाथ संस्थान जळगाव घाट, पूज्य बाबांच्या मार्गदर्शनानं, बाबांच्या उपस्थितीमध्ये, बाबांच्या आपल्या प्रेरणेनं या ठिकाणी आणि समस्त गावकरी जळगाव घाटकरांच्या तनमन धनाने अथक अशा परिश्रमानं अत्यंत भव्य उत्साहामध्ये या ठिकाणी 48व्या वर्षामध्ये हा नामयज्ञ सप्ताह सुरू आहे. अत्यंत गोड परंपरा आपल्या सप्ताहाला लाभलेली आहे. खरं म्हणजे परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवारी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, एक थोर साधू म्हणून ज्या साधूंची गिनती या ठिकाणी यादीमध्ये इतिहासामध्ये नोंद आहे, असे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या गावाचं त्या ठिकाणी, आपल्या गावामध्ये ज्या साधूचं त्या ठिकाणी समाधी स्थान आहे, असे वैकुंठवासी गुरुवर्य प्रभुनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीचंही औचित्य आहे. अत्यंत गोड संपूर्ण जळगावकर त्या पुण्यस्मरणाला लक्षात ठेवतायत आणि पूज्य महाराजांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी आयोजित करताय. मला यावर्षी आपल्या समस्त गावकऱ्यांचं निमंत्रण मिळालं. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आयुष्यामध्ये मला प्राप्त होतो. आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन वापुष्प आहे. रामहरी महाराज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी आवर्जून कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाचं लोकेशन, गाव, तालुका मला त्या ठिकाणी ते कॉन्टॅक्टमध्ये होते. महाराजांनी त्या ठिकाणी गावाच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सगळ्यांना तुमच्या वतीनं सगळ्यांना देतो. तुम्ही त्या ठिकाणी गावाचं नेतृत्व करून मला त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत सगळ्यांचं दर्शन मला तुम्ही घडून आणलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी वंदन. या ठिकाणी अत्यंत गुणीजन गायक वादक मंडळी आहेत, सर्वांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. मृदंगावर साथ करण्याकरता आमच्या मराठवाड्याचं वैभव, आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव खऱ्या अर्थानं म्हणता येईल असे आमचे परम मित्र, महाराष्ट्रातलं एक मृदंग क्षेत्रामधलं फार मोठं नाव, उज्ज्वल्य नाव आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती करणारं हे नाव आहे असे आमचे जिवलग मित्र मृदंग अलंकार आमचे अमोलदादा आधाने आपल्याकरता वाजवण्याकरता आहेत. त्यांना मनापासून वंदना करतो. गोड हात आहे महाराजांचा, म्हणजे ज्यावेळेस वाजवतात असं वाटतं उठून ताल धरावी, पावली धरावी. बसलेल्या सुद्धा वाटतं महाराज आपण तर उभेच आहे. अमोलदादांचं वाजवणं आहे, त्यांना वंदना करतो. गोड अशी चाल आमच्या महाराजांनी गायली. हरिभक्तीपरायण आमचे भजन सम्राट हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी माऊलींना सुद्धा माझं मनापासून वंदन. गोड आहे, वय तुमचं फार आहे पण गाणं तेवढंच ताकदीचं आहे, सुंदर आहे, वा जबरदस्त आहे. आणि त्यांच्यासोबत आमचे ज्यांनी चाल गायली आमचे हरिभक्तीपरायण अण्णा महाराज आहे ना, अण्णा महाराजाला माझं मनापासून वंदन. गोड जे ठिकाणी चाल गायली हरिभक्तीपरायण. खरं म्हणजे माझ्या मागे कीर्तना जे होते असे आमचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे माऊली महाराज, त्यांनाही माझं वंदन करतो. त्यानंतर हरिभक्तीपरायण आमचे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, परिसरातील सर्व मंडळी, सर्वांचा माझा परिचित असा नाही. चोपदार गावातले का? गावातलेच ना? हा मग बोला मोकळा काय घाबरणार तुम्ही आता. आमचे पूज्य श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे रमेश गुरुजी आहेत. पूज्य बाबा बसून आहेत. बाबा खरं म्हणजे आपल्यासारखे महात्मी कीर्तनाला बसणं म्हणजे आमच्यासारखी एक आनंदाचीच बाब आहे. आणि लोक म्हणतात बघा, मोठा माणूस कीर्तनाला बसला की कीर्तनाला दर्पण येतं. मी उलट बोलतो, मोठी माणसं कीर्तनात बसणं म्हणजे कीर्तनकाराला आशीर्वाद मिळतो. विठाला विठाला सगळ्यामध्ये आणखी एक वयस्कर आमचे आपल्या कन्नड तालुक्याचा वैभवच मला लागेल. मला वाटतं शेषराव महाराज नाही तिथं आता, पण ते इकडे कन्नड तालुक्यात कुठं आलो आमचे शेषराव महाराज आहेच. आमचे गोड वारकरी माणूस आहे आमचे शेषराव महाराज, त्यांना सुद्धा माझं वंदन आहे. खूप गोड त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवतात. इकडे परिसरात कुठे आलो की त्यांचे आवर्जून करतो. बसलेल्यापैकी भक्तिमती माता भगिनी, पुरुष वर्ग, आबालवृद्ध आपल्या सर्वांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. अगदी कमी वेळामध्ये या अभंगाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
अभंग तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबरा या अभंगामध्ये गोड भूमिका मांडतात. ऐका थोडस जळगावकर. तुकोबरा या अभंगामध्ये तुम्हाला आणि मला पापन पुण्य शिकवतात. कशाला म्हणायचंय पाप. महाराज म्हणतात बाबा रे, जर ईश्वरानं तुला सामर्थ्य दिलं असेल आणि त्या सामर्थ्याचा उपयोग जर तू दुसऱ्यांना मदत करण्याकरता करत असेल तर हेच परोपकार. तुमची माईक बंद करा सगळ्यांच्या आता. हेच परोपकार करणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुण्य मिळवून देणार आहे. कारण परोपकारासारखं दुसरं जगामध्ये पुण्य नाही. पुण्य परोपकार, परोपकार पुण्य. परोपकार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे. दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे पुण्याचं काम आहे. एखाद्याला जर आपण मदत करत असूया, आपल्या हातात जर सामर्थ्य देवानं दिलं असेल तर त्या मदतीचा कार्यभाग हा पुण्याचा वाटा असणार आहे. कारण परोपकारासारखं जगात दुसरं पुण्य नाही. परोपकार पुण्य कळलंय महाराज आम्हाला. एखाद्याला मदत करणं म्हणजे पुण्याचं काम आहे. मग पाप म्हणजे काय महाराजांनी व्याख्या केली. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्यांचं नुकसान झालं पाहिजे, दुसऱ्यांना परपीडा झाली पाहिजे, हे जर आम्हाला वाटत असेल ना तर संत म्हणतात बाबा याच्यापेक्षा मोठं पाप नाही. जर आम्ही दुसऱ्यांना दुखावण्याचा प्रयत्न करत असूया तर याच्यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक जगणं, सत्यत्वानं काम करणं हाच धर्म आहे. वेगळा धर्म आम्हाला जोपासण्याची जळगावकर गरज नाहीये. ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, ईश्वरानं आम्हाला कुठलं काम दिलं असेल, आमच्या कामामध्ये आम्ही जे कर्म करत असूया हे कर्म प्रामाणिकपणे करणं, प्रामाणिकपणानं करणं, यालाच संतांनी धर्म शब्द वापरला. सत्य तोची धर्म. आणि जर आम्ही दुसऱ्यांचं वाईट करून दुसऱ्यांचं वाईट करत असूया, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी, आणि सगळ्यांचे मुडके म्हणून जर आम्ही जीवन जगत असूया तर संतांचे शब्द आहे बाबा रे, असत्य ते कर्म, असत्य कर्म तुझ्या खात्यामध्ये पडणार आहे. एकदा की असत्य कर्म खात्यामध्ये पडलं रे पडलं की ते कर्म जशास तसं एक दिवस आपल्या घराचं दार वाजवणार आहे. आणि एकदा की कर्मानं आपल्या घराचं दार वाजवलं जळगावकर, तिथे कुणाचीही सुटका नाही. आम्ही कोणी कासेना, आमच्याकडे कुठलं पद कासेना, अजिबात नाही. जळगावकर ताई ऐकताय तुम्ही सगळेजणी, प्रामाणिकपणे बोलतोय. आम्ही आज जे करतोय ते उद्या फिरून आमच्या वाट्याला येणार आहे. आणि एकदा की आलं रे आलं की मग ते कर्म कधीच पाहणार नाही आम्ही कुठल्या पदावर आहोत, आमच्याकडे कुठली प्रतिष्ठा आहे, अजिबात नाही. जे केलेलं आहे ते भरावं लागणार. आपल्याकडे मनगते बघा, जो बोगे ओ पाओगे, जैसी करणी. मी तो वाक्य पुढे बोलेल दादांनो. खरं म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये देव बसला, इथे मंदिरातल्या आमच्या बापरूपी देवाला घाबरू नका. आमचा बापच आहे तो मंदिरातला. मंदिरातल्या आमच्या बापरूपी देवाला घाबरू नका चालेल. मंदिरातल्या आमच्या त्या देवरूपी बापाला घाबरू नका चालेल. आमच्या घरातल्या बापरूपी देवाला नाही घाबरला तरीही चालेल. आमच्या घरामध्ये आमचा बाप आहे. आमच्या घरातल्या आमच्या बापाला सुद्धा नाही घाबरला तरी चालेल. पण प्रत्येकानं एक गोष्टीला घाबरलं पाहिजे बा. एक बार तुम भगवान से मत डरो, एक बार तुम भगवान से मत डरो, एक बार तुम अपने बाप से मत डरो, लेकिन अपने पाप से डरो, क्योंकि बाप एक बार माफ कर सकता है. एक बार बाप माफ कर सकता है, लेकिन हमने किया हुआ पाप हमें कभी माफ नहीं करता. जगाच्या पाठीवर आम्ही केलेलं कर्म जगाच्या पाठीवर कधीच कुणाला माफ करत नाही. म्हणून माणसानं प्रत्येकानं जगात कुणाला नाही घाबरला तरी चालेल, पण प्रत्येकाच्या कर्माला घाबरलं पाहिजे. आम्ही जर चुकीचं करत असूया तर ते खात्यामध्ये पडणार आहे. संतांचे शब्द महत्वाचे. असत्य ते कर्म. संतांनी पुढे शब्द टिपले महाराजी. संतांनी शब्द वापरले. संत म्हणते बाबा जर तुम्ही तुमच्या मुखातून कधी जरी देवाचं स्मरण झालं असेल, गती तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचे स्मरण तेची गती चांगली. जर तुम्ही कधीतरी देवाचं स्मरण केलं असेल तर मग तेच नामस्मरण तुम्हाला सद्गती प्राप्त करून देणार आहे. गती तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचे स्मरण तेची गती चांगली. कुणाची? ज्यानं देवाचं नाव घेतलेलं आहे त्याची. ज्यानं कधीही देवाचं नाव घेतलं नाही, जो देवाच्या नावापासून विनमुख राहिला, त्याची मात्र एक दिवस अधोगती ही ठरलेली आहे. ती होणार आहे, शंका नाही. मग ज्यानं कधी देवाचं नाव घेतलंच नाही ना, त्याची एक दिवस अधोगती ही ठरलेली आहे. मग तो माणूस मेल्यानंतर तुम्ही तुळशीचं पान टाका, नाही तर आणखी कसे टाका, काही फायदा होणार? तुमच्या गावात टाकतात का? इकडे तुमच्या गावात टाकतात का? जळगावकर चौकदार तुम्हाला विचारतो, तुम्ही हे मला बोलत नाही काय? समजा आपल्या गावातला एखादा माणूस गेला तर तोंडामध्ये तुळशीचं पान, हा नाही बोला ना, काही घाबरू नका ना.
हा टाकते, मग काय अडचण नाही. ठीक आहे, प्रामाणिकपणे मत मांडतो माझं मी. ज्यानं कधीही देवाचं स्मरण केलं नाही, ज्याला कधीही आयुष्यामध्ये तुळस आवडली, हा नाही माझं बोलणं कळतंय ना, हा, ज्याला आयुष्यभर कधी तुळस आवडली नाही इथं, हा इथं आवडली नाही, मला सांगा तुम्ही, ज्याला आयुष्यभर तुळस आवडली नाही इथं, त्याला मेल्यानंतर तुळशीचं पान देऊन फायदा आहे का? जळगाव कसं काय? आता ज्याला आयुष्यभर तुळस आवडी नाही ना, आयुष्यभर आवडी नाही, मेल्यानंतर काय फायदा आहे त्याचा? नाही नाही, संतांनी लिहून ठेवलं बाबा, तुम्ही एक तुळशीचं पान नाही, तुम्ही 1000 जरी तुळशीची पानं तोंडात टाकले तरीही फायदा होत, तरीही फायदा होत, टाकूच नका म्हणले. मी तर एक विनंती करतो तुम्हाला, ज्या माणसाला आयुष्यभर तुळस आवडी नाही, कृपया त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकण्याचा प्रयत्न करू नका, कदाचित तुम्हाला श्राप लागू शकतो. हा, आता मला सांगा तुम्ही महाराज, माऊली महाराज, ज्यांना आयुष्यभर कोंबड्या फाडायचा कार्यक्रम केला, आता ज्यांना कोंबड्या फाडायचा कार्यक्रम केला त्याच्या तोंडात तुळशी पान टाकून फायदा आहे का? मी तर पुढचं बोलन बा. तुम्ही समजा एखादा माणूस गेला, तुम्ही तुळशीचं पान पाहायच्या नादात पडूच नका, तुम्ही येतात एखादं कोंबडीचं पग पहा, आशीर्वाद दिन ना माऊली आपल्याला, अमोल दादा आशीर्वाद दिन देतो का म्हणे पितृ नाही, प्रमाणे तर लागू नका, पण मला वाटतं जरा ज्याला जे आवडतं ते दिलं पाहिजे. संतांनी लिहून ठेवलं बाबा, जर देवाचं स्मरण तुझ्याकडून कधी झालं नसेल तर एक दिवस अधोगती ठरलेलीच आहे. अधोगती जाण विन्मुखता, विन्मुखतो जाण अधोगती. संतांचे शब्द पुढचे महत्वाचे आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास, ज्यानं संतांचा संग केला, संगती महत्वाची, हरिपाठातलं ते प्रमाणे असू द्या. मला इथे महत्त्वाचं सांगायचं की संतांची संगती ज्यानं केली, त्या अभंगाची भूमिकेत प्रास्ताविकतेमध्ये संतांनी लिहून ठेवलं बाबा, ज्यानं संतांची संगती केली त्याला स्वर्गवासाचा आनंद आहे. संतांची संगती तोची स्वर्गवास, संतांचा संग तोची स्वर्गवास, त्याला स्वर्गवासाचा आनंद आहे. आम्ही सगळी भाग्यवान माणसं आहोत, आम्ही संतांच्या सानिध्यात राहणारी माणसं आहोत. प्रभुनाथ महाराजांच्या सानिध्यातली माणसं म्हणजे संतांच्या सानिध्यातली आम्ही माणसं आहोत. संतांचा संग जर झाला असेल तर स्वर्गवासाचा आनंद आहे. आणि लोकांना जर चुकीचा उपदेश केला असेल, नरकतो उदास अनर्गळा, अनर्ग म्हणजे काहीही, गळा म्हणजे बोलणे, ज्यानं हातामध्ये माईक पडल्यानंतर लोकांना चुकीचा काहीही उपदेश केला, त्याच्याकरता नरकाचे द्वार उघडे आहेत. एखादं म्हणे मी 2-2 कीर्तन दिवसाला करायचो अजिबात सांगू नको भाऊ, कीर्तन नाही, तू काही जरी केलं तिथं, पण लोकांना जर चुकीचा उपदेश झाला असेल तर मग नरकाचे दरवाजे आमच्याकरता उघडे. नरकतो उदास अनर्गळा, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे ही तघात, इथं ही सुद्धा उघडा आहे आणि इथे घात सुद्धा उघडा आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा, फक्त एक लक्षात ठेवा, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, परपीडा द्याल, लोकांचं वाईट कराल तर पाप होणार आहे, सत्यत्वानं वागाल तर धर्म होणार आहे, असत्यानं वागाल तर पाप खात्यामध्ये पडणार आहे, देवाचं स्मरण कराल तर सद्गती होणार आहे, न कराल तर अधोगती होणार आहे, संतांचा संग कराल तर स्वर्गवास होणार आहे, लोकांना चुकीचा उपदेश कराल तर नरकाचे दरवाजे उघडणार आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा म्हणले, फक्त एक लक्षात ठेवा, जया जे उचित करा तैसे, फक्त एक लक्षात ठेवा, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. वा क्या बात आहे. जळगावकर पुढचा प्रश्न, मग आम्हाला लोकांचं चांगलं करून आमच्या खात्यामध्ये पुण्य जमा करायचं आहे का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचंय? कसं काय हा ताई? पुण्य जमा करायचंय, पाप जमा करायचं? पुरुष मंडळी तुम्हाला पटतंय माणसं बोलणं? आम्हाला लोकांचं चांगलं करून पुण्य जमा करायचंय, वाईट करून पाप जमा करायचं नाही. एक वाक्य पुढे बोलू का मी आता? ज्यानं आयुष्यामध्ये लोकांचं चांगलं करून पुण्य जमा केलेलं आहे, वाक्याकडे अंडरलाईन लक्ष देऊन वाक्य कृपा घ्या. ज्यानं लोकांचं चांगलं करून आयुष्यामध्ये पुण्याचा बॅलेन्स चांगला जमा केलेला आहे, त्यानं नाही परमार्थ केला तरी धकतो. वाक्य काल असेल तर बघा. नाही एखाद्यानं जर, आता वाक्य पुढे आहे का बरं का, एखाद्यानं जर लोकांचं चांगलं केलं असेल आणि पुण्य जर जमा असेल तर नाही परमार्थ केला तरी धकतो. आता पुढे आहे का, आणि एखाद्यानं लई लोकांचं वाईट केलं असेल, लई लोकांना त्रास दिला असेल, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात करून लोकांची मुडक्या मोडल्या असतील, आणि आता मात्र लई देव धर्माला लागले, लई वाऱ्या, लई देवाच्या नावाने माळी, लई तीर्थयात्रा, परमार्थ फायद्याचा नाही भाऊ. माझं वाक्य कळतं की बघा, परमार्थ फायद्याचा अजिबात नाही. तुम्ही किती देवाच्या नावाने माळी वाढल्या, किती तीर्थयात्रा केल्या, पण जर लोकांचं वाईट केलं असेल ना, परमार्थ फायद्याचा नाही. मी माझ्या पुराव्याशी बोलतो. मी तुम्हाला मी सामान्य प्रश्न विचारतो, तुमच्या गावात बँक आहे का? बँक नाही. कुठली बँक आहे तुम्हाला? चापानेर जवळच आहे. हा, चापानेरची बँक आहे. बरं ठीक आहे.
मला प्रामाणिकपणे बोलत चला 2 मिनिटं करतो. मला माझा सिद्धांत मला मांडायचा दृष्टांताच्या माध्यमातून मी बोलतो. एक माणसाला 1 लाख रुपये काढायचे होते बँकेतून, तू बँकेमध्ये गेला. किती लाख रुपये? तुम्ही बोला ना, थोडी शहाणे माणसं बोला ना. हा किती? 1 लाख रुपये, बरोबर आहे. तुम्ही पण बोला चला तर 1 लाख रुपये. तो गेल्यानंतर त्यानं 1 लाख रुपये काढण्याकरता मला चेक भरला. चेकच भरतात ना, चेक भरला. चेक भरल्यानंतर अमोल दादा तो चेक बँकेचे जे मॅनेजर आहेत ना त्यांच्या टेबलवरती गेला. टेबलवरती कशा करता? बरोबर आहे मौली महाराज, सही करण्याकरता चेक टेबलवरती गेला. मॅनेजरने पेन काढला, त्या चेकवरती सही करणार. तेवढ्यामध्ये मॅनेजर साहेबांचं लक्ष त्या चेकवर असताना नावाकडे गेलं. नाव असतं ना चेकवरती, नावाकडे गेलं. आणि त्यांनी ते नाव वाचलं तर त्यांचं नाव थोडंसं ओळखीचं वाटलं. थोडंसं त्यांनी बुद्धीवर जोर दिला, कुणाचं चेक आहे. तर लक्षात आलं, रे बापरे, 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून ज्याच्यासोबत माझी भांडणं चालू आहे म्हणले, त्याचा हा चेक आहे. कोणा चेक आहे? 2 वर्षापासून ताई ज्याच्यासोबत भांडण चालू आहे कोर्टामध्ये, त्याचा हा चेक आहे. म्हणजे कट्टर दुश्मनाचा चेक आहे. बरोबर आहे. मॅनेजरनी सांगितलं, म्हणले तुझे पैसे मी देतच नाही म्हणले, माझ्या बँकेत माझ्या कचाटे सापडला म्हणलं, तुझे पैसे मी देतच नाही. पण याच्या खात्यात पैसे किती पाहिले पाहिजे म्हणले. भाऊ चेक किती रुपयाचा आहे? 1 लाख रुपयाचा. बरोबर आहे. मॅनेजरनी त्या आपल्या विरोधकाच्या अकाउंटमध्ये बॅलन्स पाहण्याकरता त्याचा अकाउंट ओपन केलं. तिथं लॅपटॉपमध्ये कॅम्प्युटरमध्ये म्हणा अकाउंट ओपन झालं. अमोल दादा अकाउंटमध्ये 11 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. किती? 11 लाख. विनेकरी किती? 11 लाख. आणि चेक किती रुपयाचा आहे? 1 लाख. किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा. आता मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मॅनेजर त्याचे पैसे देईल का नाही? हा वा मौलीवर, बरोबर आहे. द्यावंच लागतील. सकारात्मक उत्तर आहे. काय उत्तर आहे? द्यावंच लागेल. जर खात्यात तेवढे असतील 11 लाख आणि जर चेक 1 लाख रुपयाचा असेल फक्त, तर पैसे द्यावंच लागेल. दुश्मनी असली तरी सुद्धा 2 वर्षापासून असली तरी सुद्धा, काल डोक्यात दगड घातलेला असला तरी सुद्धा. बरोबर आहे. माझं बोलणं पडतंय? ठीक आहे. आता ऐका, त्याच बँकेमध्ये एका तासाने दुसरा व्यक्ती गेला. नसेब महाराज, दुसरा व्यक्ती गेला. शिशर बाबा रुपये काढायचे, त्यानं सुद्धा चेक भरला. तो चेक सुद्धा टेबलवरती गेला. मॅनेजरने पेन काढला, सही करणार. पण काही लोकांना सवय असते, त्यांनी परत नाव वाचलं आणि ते नाव सुद्धा त्यांना ओळखीचं वाटलं. आता किती ओळखीचं वाटलं? 5वी पासून ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत मी एका सायकलवर शाळेत गेलो त्या मित्राचा चेक आहे म्हणले. आनंद वाटला. वॉचमॅन नाव दिलं. वॉचमॅन, हा साहेब. अरे म्हटले माझा मित्र आलाय बँकेमध्ये, त्याने आता 1 लाख रुपये चेक भरला, लवकर बोलून घे जा. वॉचमॅन पळत गेला पुढे. साहेब, हो साहेब, कोणी चेक भरला आता 1 लाख रुपयाचा? एक जण म्हणे मी भरला. आमच्या साहेबांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं म्हटलं. बरं. मित्रामध्ये आला, पाहतो तर काय, 5वी ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत एका सायकलवर शाळेत गेलो, एका दप्तरमध्ये पुस्तकं दिली, एका ताटामध्ये भात खाल्ला, एवढा घनिष्ठ मित्र आज मॅनेजर म्हणून बसलेला. आनंद वाटला. दोघांच्या त्या नजरेमध्ये संवेदना जागी झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. चहा, कॉफी, नाश्ता सगळं झालं. तुम्हाला जे पकडायचे पकडून घ्या, जळगावकर. सगळं झालं. मित्राचा चेकवर सही करण्याकरता पेन काढला. मित्राचं चेक किती रुपयाचा आहे? 1 लाख. म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकताय, लक्ष आहे तुमचा. 1 लाख रुपये चेक आहे. मित्रानं त्या ठिकाणी चेक काढला, सही करणार. मित्राचं अकाउंट बॅलन्स चेक करायचं, सही करायची, एवढी प्रोसेस बाकी आहे. मित्राचा अकाउंट नंबर ओपन झाला तर मित्राच्या अकाउंटमध्ये फक्त 827 रुपये शिल्लक आहे. किती? 827. आणि चेक किती रुपयाचा आहे? आता परत बोला मला, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? जवळचा मित्र आहे ना महाराज, जवळचा मित्र आहे, मला वाटतं द्यायला पाहिजे की नाही? देणार नाही. का देणार नाही हो? खात्यामध्ये शिल्लक नाही. खात्यामध्ये जळगावकर, माझ्या सिद्धांताकडे या. आमचं सुद्धा हे खातच आहे, हे आमचं खातच आहे जळगावकर. आणि जर आमच्या या खात्यात जर आम्ही परोपकार करून, लोकांचं चांगलं करून, लोकांना मदत करून, जर या खात्यात पुण्यरूपी बॅलेन्स जमा ठेवलेलं नसेल, शिल्लक ठेवलेलं नसेल, आणि देवाच्या नावाने किती वाऱ्या केल्या, जर लोकांचं वाईट केलं असेल, तर मला वाटतं आमच्या खात्यात जर पुण्यरूपी बॅलेन्स नसेल तर देव सुद्धा देणार नाही. कशाला देईल? काय गरज पडली? आता पुढे बोलतो. ऐका, जसा पहिला सदग्रस्त आहे, दोघांची भांडणं आहेत पण खात्यात शिल्लक आहे. ऐका बरं, खात्यात शिल्लक आहे. आता ऐका, आम्ही आमच्या जर खात्यात लोकांचं चांगलं करून पुण्यरूपी बॅलेन्स जमा असेल तर तुम्ही कदाचित देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालतो. मी थोडं उलटा कीर्तनकार आहे, उलटा बोलतो थोडंसं, त्याला पुरावे देईन मी तुम्हाला. तुम्ही देवाचं स्मरण नाही केलं तरी चालेल. कधी? खात्यात जर पुण्यरूपी बॅलन्स असेल तर तेव्हा बरं. बॅलन्स पण नाही, जर परमार्थ नाही करायचा मग ही चुकीचं आहे. ऐका,
जर तुमच्या खात्यात पुण्यरूपी बॅलन्स चांगला असेल, लोकांची मदत तुम्ही केली असेल आयुष्यभर, तुमचं मन सांगत असेल तुम्ही आयुष्यात कुणाचं वाईट केलं नाही परमार्थ केला तरी धकेल. आता पुढे आहे का? नुसतं धकणार नाही. तुमच्या जर खात्यात पुण्यरूपी बॅलन्स असेल आणि जर तुम्ही आयुष्यात कुणाचं वाईट केलं नसेल तर तुम्ही मंदिरातल्या देवासमोर जाऊन तुम्ही भांडू शकता देवाला. एखादा म्हणेल महाराज काही गोळ्या बिया सुरू आहे का तुम्हाला? नाही, मला काही गोळ्या वगैरे चालू नाही, मी भांडू नाही एवढं नाही बोलत मी. रामन मी पुढे बोलतो, नुसतं भांडू नका देवाला. जर तुमचं मन सांगत असेल मी आयुष्यात कुणाचं वाईट केलं नाही तर देवासमोर जाऊन भांडू नका, देवाला शिव्या द्या. काय म्हणतो मी? देवाला शिव्या द्या. तरी सुद्धा देव आवडीनं ऐकतो महाराज. तुम्ही म्हणाल महाराज मग काय बोलताय, देवा राग येईल ना? नाही, देवा राग आलाच नाही महाराज. अरे आमच्या संतांनी देवाला सुद्धा भांडण्याची ताकद संतांमध्ये होती. काय भांडले संत देवाला? हे अरे विठ्या, हे मूळ माईच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली. शब्द काय? शब्द ऐकले ताई? काय शब्द आहे? एखादी म्हणा बरं सकाळी. एवढं सोपं आहे का ते? नाही ना माय, एवढं सोपं नाही ते. आता ऐका, संतांनी देवाला एवढ्या कणकर शब्दात शिवाय दिलेल्या आहेत. तुझे गेले मढे तुला पाहुनी काळ रडे, तुझी रांडरणकी झाली. हे संतांच्या शिवाय आहेत बरं. मग संत देवाला शिव्या देतात. भांडणाच्या कुठल्याच टोक सोडलं नाही महाराज. संतांचे शब्द सुद्धा खतरनाक आहे भांडणाचे. देवा हे धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत बाबा नेला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, त्याचं बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता अमोलदास हातात गोडे मारा. झाला तुझं दरबार भांडण आहे जळगावकर. हे भांडण आहे. संतांनी देवासोबत केलेला हा वाद आहे. मला वाटतं जर देवानं संतांनी देवासोबत वाद घातला, आमच्या संत जनाबाई देवाशी भांडतायत, जगद्गुरु तुकोबराय देवाशी भांडले, संत नामदेव महाराज देवाशी भांडतात. मला वाटतं संत जर देवाशी भांडत असतील तर देवाला राग आला पाहिजे की नाही? समजा एखाद्या माणसानं आपल्याला शिव्या दिल्या, काय म्हणतो आपण? वा वा वा, तुमच्यासारखे सदग्रस्त आम्हाला भेटलेच नाही 2-4 महिन्यापासून. वा काय शिव्या दिल्या तुम्ही आम्हाला सुंदर आज सकाळपासून, असं म्हणतो का आपण? आपण बई मागं सरतो, म्हणतो भल्या माणसा मला शिव्या देतो का? 2-4 आपणही सोडतो. सोपं आहे का ते? आम्हाला एखाद्यानं शिव्या दिल्यानंतर आम्हाला आनंद होतो का? सोपा प्रश्न, अगदी व्यवहार आहे. तिथं कोणाला आनंद व्हायचा प्रश्नच नाहीये. माणसाला राग येतो, समोरच्याचा राग. आता मला इथे थोडीशी भूमिका माझी पलटेल. ज्यावेळेस संत देवाला शिव्या देतात अमोल दादा, ज्यावेळेस संत देवाला भांडतात त्यावेळेस देवाला रागण्याला, जळगावकर रागण्याला उलट करिता स्वामी सवे वाद, वाद स्वामी सवे करिता अधिकाधिक आनंद होतो. स्वामी सवे वाद अधिकाधिक आनंद. कधी? शिव्या ऐकल्यानंतर देवाला आनंद होतो. त्याचं एकच सामान्य मला एक वाक्यात मला बोलता येईल. देवाला संतांच्या शिव्या का गोड लागतात जळगावकर? त्याचं एकाच वाक्यात मला व्याख्या करता येईल. संतांच्या खात्यामध्ये पुण्यरूपी बॅलेन्स हा बरगच्च भरलेला आहे आणि पुण्यरूपी बॅलेन्सच्या जोरावरती देवाला संतांच्या शिव्या सुद्धा गोड लागतात. संत शिव्या सुद्धा गोड आवडीने ऐकतो. आमच्या सुद्धा शिव्या देवाला वाईट वाटणार नाही. मी इथे बोलत होतो की तुम्ही देवाच्या मंदिरासमोर जाऊन देवाला भांडा. कधी? ज्यावेळेस आमच्या खात्यामध्ये लोकांचं चांगलं करून परोपकाराचं बॅलेन्स असलेलं आहे, आमचं मन सांगतंय जगात कोणाचं वाईट झालं नाही, तेव्हा भांडण्याची आमच्या ताकद असेल.
आणि ती ताकद आपल्यात येणार नाही, तो परमात्माच आमच्यात ती ताकद निर्माण करेल. जर उभ्या आयुष्यात आम्ही कोणाचं वाईट केलं नसेल तर तो देवच आमच्यात एवढं सामर्थ्य तयार करेल की देवाच्या मंदिरासमोर जाऊन तुम्ही देवाला भांडू शकता. संत देवाला भांडले नाही अशातला भाग नाही. असंख्य प्रमाण सापडतील. संतांनी देवासोबत वाद घातला, संत देवासोबत भांडतात. आम्ही सुद्धा भांडू शकतो, पण कधी परोपकार आयुष्यात घडला पाहिजे आणि पुण्य वाढलं पाहिजे. कधी वाढेल ते पुण्य? ज्या दिवशी परोपकार घडेल त्या दिवशी. कधी घडेल परोपकार? ऐका, माझ्या मुद्द्याकडे या. कधी घडेल परोपकार? ज्या दिवशी या जगामध्ये प्रत्येकात देवत्व आहे, प्रत्येकात माणूस आहे, प्रत्येकात माणुसकी नावाचा धर्म आहे आणि मला एखाद्यानं त्रास दिल्यानंतर माझ्या संवेदना जसं अंतकरण तुटतं तसं समोरच्यालाही त्रास दिल्यानंतर समोरच्याचंही अंतकरण तुटत असेल. ज्यावेळेस ही वृत्ती माणसाच्या अंतकरणामध्ये घर करेल ना, मला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं माणुसकी धर्म जोपासण्याकरता आम्ही प्रयत्न करूया. आम्ही सगळेजण प्रयत्नशील होऊया. मला वाटतं माणसामध्ये देवत्व आहे. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. प्रत्येकात देवत्व आहे. एखाद्याला त्रास दिल्यानंतर जसा एखाद्याला मला त्रास दिल्यानंतर जसा मला त्रास होतो तसा आपण समोरच्याला त्रास दिल्यानंतर समोरच्यालाही त्रास होणार आहे. ही वृत्ती यायला पाहिजे. कधी येईल ती वृत्ती? प्रत्येकात देवत्व आहे ही वृत्ती आम्हाला संतांनी शिकवली. प्रत्येकात देव आहे हे सांगितलं नाही फक्त, त्यांनी शोधला. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ती त्यांची आहे. वृक्षवल्ली कणाकणामध्ये त्यांनी ईश्वर शोधला. आमचे संत एकनाथ महाराज जळगावकर 1000 किलोमीटरहून आणलेलं जे पाणी होतं रामेश्वरवरून, तामिळनाडू मधून, भगवान भोलेबाबांचं त्या ठिकाणी अभिषेक करायचं म्हणून पाणी आणलं होतं. रामेश्वरवरून आणलेलं जे पाणी होतं ते एका गाढवाच्या मुखात ओतण्याची मानसिकता संतांची होते. ऐका बरं, संतांची मानसिकता होते गाढवाच्या मुखामध्ये. याचा अर्थ असा होतो, नाथ बाबांनी फक्त देव तिथे मंदिरात शोधला नाही, तर नाथ बाबांनी गाढवा सुद्धा जीव शोधला. आमचे संत एकनाथ महाराज ज्या काळामध्ये बहुजन समाजाला स्पर्श जरी केला तर हाच ब्राह्मण समाज वाईट टाकत होता, त्या काळामध्ये एक वाळवंटामध्ये तापत असलेलं बहुजनाचं त्या ठिकाणी लेकरू नाथ बाबांनी उचलून घ्यावं. मला वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येकात देव शोधलाय. नामदेवरायांच्या घरातून बाबा कुत्र भाकर घेऊन पाहिलं, कुत्र शिश्राव महाराज, तर नामदेवराय त्याच्या पाठीमागे लागले. कशा करता? काठी घेऊन नाही लागले, काठी घेऊन नाही लागले, तर वाटी घेऊन लागले. तुपाची वाटी. नामा लागे श्वाना पाटी, हाती घेऊन या वाटी. नामदेवराय म्हणतात कुत्र्या नुसती भाकर खाऊ नको. आता समजा तुमच्या घरून समजा कुत्रा एखादं भाकर घेऊन पाहिलं ताई, जळगावच्या माता मावल्या, काय करशाल तुम्ही? हा, जळतच लाकूड काढता तुम्ही, चूल जर असली तर. बरोबर आहे. काय आमच्या आई म्हणती आम्ही जळतच लाकूड काढतो. मला वाटतं सोपं आहे का महाराज? संतांनी प्रत्येकात देव शोधला ना. आमची चुकी होती कुठे माहितीये का? आम्ही फक्त मंदिरात देव शोधतोय. जर फक्त आम्हाला मंदिरातच देव दिसत असेल ना तर याचा अर्थ असो तर आम्ही परमार्थाला लागलोच नाही. फक्त मंदिरात देव नाही बाबा. परमात्मा हा प्रत्येकात आहे. परमात्मा हा प्रत्येक कणाकणामध्ये. आम्हाला फक्त शोधता आला पाहिजे. असंख्य प्रमाणात सर्व घटी राम देहा, प्रत्येक घटाघटामध्ये विठ्ठल जयस्थळी भरला. असंख्य आमच्या वारकऱ्यांचे सगळे प्रमाण पाठे. मला वाटतं तो परमात्मा आम्हाला शोधता आला पाहिजे. मागे इंस्टाग्रामवर मी एक क्लिप टाकली बघा. परमात्मा फक्त मंदिरात शोधण्याची गरज नाहीये, परमात्मा प्रत्येकात आहे. फक्त आम्हाला पाहता आला पाहिजे. म्हणतात ना, राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात जो, जो कुण्या कोकिळीच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो, नाचवे वीज जो या नभाच्या उरी, होई काठी कधी आदळ्याच्या करी, घेऊन लाट ये जो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगाचाही तो सावरी, राहतो जो मणी या जनी जीवनी, एका पाशानी तो सांग मावल का, ओ बग उघडोनी दार तरंगातला देव गावल का, उघडोनी दार तरंगातला देव गावल का, उघडोनी दार तरंगातला उघडोनी दार तरंगातला. तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या
सांग धावल का बघ उघडोनी दार रंगातला देव धावल का उघडोनी दार रंगातला देव धावल का बघ उघडोनी दार उघडोनी सावरी राहतो जो म्हणी या जणी जीवनी एका पाशाणी तो सांग मावल का. खरं म्हणजे धन्यवाद जोपर्यंत आम्ही फक्त मंदिरात देऊ शकतो तोपर्यंत मला वाटतं आमचा परमार्थ सुरू झाला नाही. जळगावकर आम्हाला परमात्मा प्रत्येक कणाकणा शोधता आला पाहिजे. संतांनी शोधलाय ना मला वाटतं तो परमात्मा आम्हाला प्रत्येकात शोधता आला पाहिजे. प्रत्येका ज्या दिवशी आम्हाला परमात्मा शोधता येईल त्या दिवशी सोडा महाराज हो परमात्मा शोधा म्हणले प्रत्येकामध्ये इथं सख्या भावात भाऊ दिसायला तयार आहे. हातभर जमिनी करता कुऱ्हाडीनं वारे म्हणून महाराज ते आम्ही न्यूजपेपर वाचतो रोज. बरोबर बोलतोय का मी जळगावकर? हातभर जमिनी करता सख्या भावाचा पक्का वरी व्हायला तयार आहे. मला वाटतं ज्या आईच्या उदरामध्ये जुळे असताना एका छोट्याशा उदरामध्ये दोघांना जागा पुरते आणि तेच मुलं मोठे झाल्यानंतर हातभर जमिनी करता एकमेकांचं तोंड पाहायला सुद्धा त्यांना वेळ नाही महाराज. एक म्हणतो मरेल पण तुझं तोंड पाहणार नाही. आता या वाक्यात कितीपर्यंत आपल्याला माणूस किती दिसतो कितपत दिसते सांगा तुम्ही. काय म्हणतात ते मरेल पण तुझं तोंड पाहणार नाही. जगामध्ये हे वाक्य जर आमच्या भावाकरता आमचं निघत असेल गावात एखाद्या व्यक्तीकरता निघत असेल ना महाराज तर मला वाटतं आयुष्यातून आम्ही काही कमवलंच नाही असं त्याचा अर्थ आहे. विनाकारण संतांच्या पुण्यस्मरणाला पुण्यतिथ्या करायला आम्हाला वेळ लागला नाही महाराज. मला वाटतं ज्या हाडा मासाचे आपण बनलोय जळगावकर माझ्या मुद्द्याकडे थोडंसं लक्ष द्या. मी फार तळमळीनं बोलतोय तसं तुम्ही तळमळी जर ऐकलं नाही तर माझं काही वाईट आहे त्याच्यामध्ये. तो हाडा मासाचे बनलोय महाराज. ज्या हाडा मासाचे आम्ही बनलोय ज्या हाडा मासाचं आमच्या शरीरामध्ये रक्त आहे त्या 4 पिढ्या आम्हाला माहिती नाहीये. नाही माहिती आम्हाला नाही माहिती. शेषराव महाराज माझ्या समोर आहे. शेषराव आपण एका पार्टीची माणसं आहे. तुम्ही प्रामाणिकपणे मला सांगा तुमच्या वडिलांचं काय नाव होतं? हा किसनराव. तुमच्या आजोबांचं? भिकाजी. तुमच्या पंजोबाचं? हा नाही माहिती. काय होतं? तुम्हाला 5 माहिती आहे. चला ठीक आहे. 6वी कोणाला माहिती आहे? माझं तुम्ही कृपया बोलणं विनोद होतं घेऊ नका. मला तुम्हाला मार्मिकता सांगायची आहे. ज्या हाडा मासाचा आणि आमचा संबंध आहे अर्थात खापर पंजोबा होते म्हणून पंजोबा आहे. पंजोबा होते म्हणून आजोबा आहेत. आजोबा होते म्हणून आमचे वडील आहेत. आमचे वडील होते म्हणून आम्ही आहे. माझा मुद्दा आहे का जळगावकर? मला वाटतं ज्या पिढ्याचा आणि आमचा संबंध आहे त्या 4 पिढ्या आम्हाला 100-150 वर्षा अगोदरच्या 4 पिढ्यांची नावं माहिती नाही चांगली. बरोबर बोलतोय मी? 100 वर्षा अगोदरच्या 4 पिढ्या आम्हाला माहिती नाहीये. आणि मला वाटतं या जगामध्ये 4 पिढ्या ज्या रक्तापासून आपण बोललो त्या आम्हाला माहिती नाहीये. आणि एवढ्या वर्षानंतर आम्ही तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण 725 वर्षानंतर गावागावात करतोय. काय कारण आहे त्याचं? प्रभुनाथ महाराजांची आपण जयंती करतो पुण्यतिथी करतोय. काय कारण आहे त्याचं? उगाच कोणाची होती का जयंती? कोणाचं पुण्यस्मरण होतं का? आपल्याला वेळ लागला की ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रभुनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त टाकायला? नाही आपल्याला वेळ नाही लागले. मला वाटतं याचं कारण एकच आहे. जी माणसं व्यापकतेने जगली जी माणसं फक्त मी आणि माझंच पत्रावळीवर भात ओढण्याचा ज्यांनी प्रयत्न नाही केला त्यांचा इतिहास बनतो. मला वाटतं या विश्वानं ज्ञानोबरायांच्या जोडीमध्ये पीठ जे मिळालं ते पीठ खाली टाकून त्या पीठामध्ये माती मिसळावी. का तर हा ज्ञाना परत ते पीठ उचलेला आणि घरी घेऊन जाईल. हे पीठ ज्ञानाला त्या ठिकाणी उचलता येऊ नये म्हणून या समाजानं ज्ञानोबरायांच्या झोळीतलं पीठ तर खाली टाकलंच रे. पण पीठ खाली टाकल्यानंतर सुद्धा पीठामध्ये माती मिसवली. एवढा वाईट त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोबराय या विश्वाकरता एखादा साधू जर असता मला वाटतं ज्ञानोबरायच जर असं म्हणू शकले असते की या विश्वाचं नुकसान व्हावं हे विश्व दुःखी व्हावं. आणि जर हे असं बोलले असते कारण एवढं सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होतं ना सामर्थ्य साधूमध्ये होतं पण तरी सुद्धा ते ज्ञानोबराय एवढा त्रास सहन करून सुद्धा कधी असं म्हणले नाही या विश्वाचं नुकसान व्हावं. तेच म्हणतात एवढा मला त्रास दिला म्हणले पण असू द्या
ह्या खळ लोकांच्या म्हणजे वाईट लोकांच्या मनामधला वाईटपणा निघून जावा. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मरती यांची त्या ठिकाणी यांचं सत्कर्म वाढावं, यांच्यामधला वाईटपणा निघून जावा. हे संतांची म्हणून आपण जयंत्या करतोय महाराज. विनाकारण वेळ लागला नाही आपल्याला. आम्हाला सुद्धा थोडंसं व्यापकतेने जगावं लागेल. आणि जी माणसं व्यापकतेने जगतात ना त्यांचाच इतिहास दखल घेतो. विनाकारण छत्रपती शिवरायांचा फोटो आपण लावायला वेडे नाहीत. नाही आपण लावत कोणाचे फोटो. ज्ञानोबा आहे, तुकोबा, आमच्या सगळ्या संतांचे फोटो आपल्या घरात आहे. विनाकारण हा समाज वेडा नाही महाराज. मला वाटतं जी माणसं व्यापकतेने जगली त्यांचा इतिहास बनतो, त्यांची समाज दखल घेतो. नाहीतर सगळा भात माझ्या ताटावर हा आपला सध्या चाललेली कंडिशन आहे. आणि आपल्या ताटावर सगळा भात म्हटल्यानंतर मला वाटतं कधी लोकांना मदत करायची, कधी परोपकार, कधी पुण्य, अजिबात नाही होऊ शकत. मला वाटतं जगाची रीतच बनली महाराज. आता हे लेकरं माझ्यासमोर बसले. हे पिल्लांनो पाणी घाल. तुम्ही शाळेत जाताय? सगळे शाळेत जाताय का? तुम्ही सगळे गावातलेच आहे का? काहीच अडचण नाही. मग आता आपले सगळे मंडपमध्ये कीर्तनमध्ये बसले सगळे आपले काका आजोबा, आपले वडील, आपली आई, असे सगळे मंडळी. कृपया कोणालाही मंडपमध्ये बसलेला कोणाला तुम्ही घाबरायचं नाही. काहीच घाबरायचं नाही. म्हणलं आता फक्त आपण दोघंच आहे, म्हणजे मी आणि तुम्ही सगळेजण. म्हणजे आपल्या काही कुस्ती घ्यायची तर आपलं फक्त 2 मिनिटाकरता संवाद होणार आहे. फक्त 2 मिनिटाकरता प्रामाणिकपणे मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. बाळांनो मला सांगा, तुम्ही याला ह्या स्वार्थी वृत्तीनं माणसांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं कधी परोपकार निर्माण होण्यासारखी घटना होऊ शकत नाही. चंद्रभाग